गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। फारकत झालेली नसताना सुद्धा महिलेने केले दुसरे लग्न। न्यायालयाबाहेर नणंद भावजाई यांच्यात सिने स्टाईल हाणामारी। पहिल्या पतीला फारकत दिली नसताना सुद्धा दुसरा विवाह करून पहिल्या पतीला खावटीसाठी न्यायालयात खेचणाऱ्या पत्नीने पहिल्या पतीच्या बहिणीला सिने स्टाईल मारहाण केली असल्याची घटना चांदवड येथे घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की सदर महिलेचे विकास केशे या व्यक्तीबरोबर पहिले लग्न झालेले होते। घरगुती भांडणातून तिने खावटीसाठी 2 ते 3 ठिकाणी न्यायालयात अर्ज केलेला होता। काल चांदवड येथे न्यायालयात तारीख असताना तिने दुसरे लग्न केलेल्या योगेश इंगळे या पतीसोबत न्यायालय गाठले होते। त्यांची सुनावणी झाल्यानंतर तिने या तिच्या दुसऱ्या पतीने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना व नंदेला न्यायालयाच्या बाहेर रस्त्यातच गाठून त्यांच्यावर अचानक सिने स्टाईल हल्ला करून मारहाण केली आहे। सदर ठिकाणी मारहाण होत असताना नेमका काय प्रकार चाललेला आहे हे तेथील उपस्थित नागरिकांना कोणालाही कळत नव्हते, परंतु त्यांच्या बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांना खरी वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली खरी, पण याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही बंटी बबली पळून जाण्यात यशस्वी झाले। पण या प्रकरणामुळे परिसरातील बघ्यांच्या चांगलीच करमणूक झाली हे नक्की। ही मुलगी माझा फोन देत नाहीये, ग्रुप येते हा माझा भाऊ आहे विकास केशे। हिचं लग्न माझ्या भावाशी पहिले झालेलं होतं आणि हिने या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि फारकत न होता ही खावटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खोट्या नाट्या केसेस करते। निपडला पण खोट्या नाट्या केसेस करते। आम्हाला प्रत्येक वेळी त्रास देते कोर्टाला। आता सुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे। याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा, हा इथून निघून गेलेला आहे, याला पोलीस स्टेशनला जमा व्हायला लावला होता पण हा इथे आलेला नाहीये। हा योगेश रमण इंगळे याला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जमा करा। आज काय कोर्टात तारीख होती तुमची? हो, आज कोर्टात डॉमिस्ट्रीची आणि खावटीची तारीख होती। आज आम्ही खावटीचे पैसे भरायला पण आणले होते। त्यांनी ते पैसे काढून घेतले, माझ्या वडिलांच्या गळ्यातली चेन काढून घेतली आणि त्यांनी मला नको त्या ठिकाणी विनयभंग केलेला आहे। या मुलगा आत्ताच्या आत्ता इथे आला पाहिजे कोर्टात, पोलीस स्टेशनला। आम्हाला न्याय मिळाला। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुरासे, वणी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।